आज आपण 11वी अर्थशास्त्र प्रकरण 3 विभाजन मूल्य याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपण इयत्ता 10वी मध्ये ह्या तीनही गोष्टी बघितलेल्या आहेत. अंकगणितीय माध्य, बहुलक, मध्यगा. तर सरासरीचे हे प्रकार आहेत. अंकगणितीय मध्यमध्ये याला आपण इंडिव्हिज्युअल सिरीज म्हणतो. तर वैयक्तिक श्रेणीमध्ये एक्स बार इज इक्वल टू सिग्मा एक्स अपॉन एन हे सूत्र साध्या मालिकेत वापरलं जातं इंडिव्हिज्युअल सिरीजमध्ये. तर डिस्क्रीट सिरीज किंवा खंडित मालिकेमध्ये किंवा श्रेणीमध्ये एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ F1 x1 अपॉन एन. तर कंटिन्युअस सिरीजमध्ये प्रत्यक्ष पद्धतीत एक्स बार इज इक्वल टू सिग्मा F1 x1 अपॉन एन. तर मोड बहुलक म्हणजे पदमालेतील सर्वात जास्त वेळा येणारी संख्या जी असेल ती वैयक्तिक श्रेणीमध्ये आपल्याला सहज सांगता येते. तर खंडित श्रेणी किंवा डिस्क्रीट सिरीजमध्ये सर्वाधिक वारंवारतेचे मूल्य ज्या संख्येची आहे ती संख्या त्या पदमालेचं बहुलक असते. तर कंटिन्युअस सिरीजमध्ये मोड किंवा बहुलक बरोबर L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट क्लोज इंटू H हे सूत्र वापरून आपण बहुलक काढलेलं होतं. तर मध्यगा किंवा मीडियनमध्ये वैयक्तिक श्रेणीमध्ये M इज इक्वल टू N प्लस 1 अपॉन 2च्या पदाचे मूल्य, खंडित श्रेणीमध्ये M इज इक्वल टू N अपॉन 1 अपॉन 2 N प्लस 1 अपॉन 2च्या पदाचे मूल्य. तर अखंडित श्रेणी जी आहे त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअस सिरीज म्हणतो आपण त्याला, जसं की 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 असे आकडे कंटिन्युअस सिरीजमध्ये दिलेले असतात. पुन्हा M इज इक्वल टू त्याच्यामध्ये सूत्र आहे M इज इक्वल टू L प्लस N अपॉन 2 मायनस CF अपॉन F ब्रॅकेट क्लोज इंटू H अशा पद्धतीनं आपण हे पाहिलेलं आहे. तर विभाजन मूल्याच्या बद्दल पुढची माहिती प्रस्तावनेमध्ये सामग्रीची समान भागामध्ये विभागणी करणे म्हणजे विभाजन होय. बघा, विभाजनाची व्याख्या सामग्रीची समान भागामध्ये विभागणी करणे म्हणजे विभाजन होय. सामग्रीची विभागणी करताना आवश्यक संख्या समान प्रमाणात विभागणे याला विभाजन मूल्य असे म्हणतात. केंद्रीय प्रवृत्तीची मापके म्हणजेच सेंट्रल टेंडन्सी जी आहे, आपण मीन मोड मीडियन बघितलं. केंद्रीय प्रवृत्तीची मापके म्हणजेच सरासरी, गणितीय मध्य, मध्यक व बहुलक यांचा अभ्यास यापूर्वी आपला 10वीत झालेला म्हणून आपण वरचे सूत्र बघितलेले आहेत. दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून मध्यभागी येणाऱ्या निरीक्षणाचे मूल्य म्हणजे मध्यक होय. ज्या संख्या दिलेली असतील किंवा श्रेणी दिलेली असेल त्याला आपण अगोदर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडायचे आणि मध्यभागी येणारी जी संख्या असते ते त्या निरीक्षणाचे मूल्य म्हणजे मध्यक होय. मध्यक हे विशेष प्रकारचे विभाजन मूल्य आहे. मध्यकाच्या दोन्ही बाजूला निरीक्षणाची संख्या समान असते. मध्यकाप्रमाणेच चतुर्थके, दशमके व शतमके याला आपण क्वार्टाईल, डिसाईल अँड पर्सेंटाईल असं म्हणतो. ही सुद्धा विभाजन मूल्य आहेत. या मूल्यामध्ये निरीक्षणाची संख्या समान भागात विभागली जाते. साधारणपणे विभाजन मूल्ये ही भागक किंवा भाजक म्हणून ओळखली जातात. विभाजन मूल्य हा वर्णनात्मक संख्याशास्त्रातील एक भाग आहे. लोकसंख्या, बेकारी, दारिद्र्य या प्रकरणामध्ये आर्थिक सामग्रीचे विश्लेषण करताना विभाजन मूल्यांचा वापर कसा करता येईल याची ओळख विद्यार्थ्यांना या प्रकरणात करून दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला माहीत आहे का, मध्ये संख्याशास्त्र दिन, स्टॅटिस्टिकल डे, प्राध्यापक प्रसंतचंद्र महालनोबिस याला आपण PC महालनोबिस म्हणतो, हे भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताचा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत 1956 ते 61 ही दुसरी पंचवार्षिक योजना भारतामध्ये झाली आणि या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अवजड उद्योगधंद्यावर भर देण्यात आला आणि या पंचवार्षिक योजनेचं प्रारूप जे आहे अवजड उद्योगधंद्याबद्दलचं
या पी.सी. महालनोबिस या शास्त्रज्ञांनी मांडलेलं होतं, अर्थतज्ञांनी. औद्योगिकरणाची रचना तयार केली आहे त्यांनीच. यालाच महालनोबिस प्रारूप किंवा महालनोबिस मॉडेल असे म्हणतात. पी.सी. महालनोबिस यांनी 2 सामग्री संचांची तुलनात्मक गणना करण्यासाठी मापन तयार केले. यालाच महालनोबिस अंतर्गणना असे म्हटले जाते. तसेच त्यांनी वेगवेगळ्या गटातील लोकांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीची तुलना करण्यासाठी भाजक आलेखी विश्लेषण ही संख्याशास्त्रीय पद्धत तयार केली. आर्थिक नियोजन व संख्याशास्त्रीय विकास या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने 29 जून, लक्षात ठेवा, 29 जून हा त्यांचा जन्मदिवस संख्याशास्त्र दिन म्हणून घोषित केला आहे. म्हणून संख्याशास्त्र दिन कोणता? 29 जून. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी हा दिवस संख्याशास्त्र दिन म्हणून विशेष दिन साजरा केला जातो. विभाजन मूल्याची गरज. मोठ्या प्रमाणावरील सांख्यिकीय माहितीमध्ये ज्या वेळेस किमान व कमाल किमतीतील अंतर जास्त असते त्यांना बाह्यवर्धक मूल्य म्हणून ओळखले जाते. अशा किमती वेगळ्या पडतात. त्यामुळे अशा सांख्यिकीय माहितीचे सरासरीने केलेले वाचन बहुधा चुकीचे होते. यावर मात करण्यासाठी विभाजन मूल्यांचा वापर केला जातो, जसे की मध्यक, चतुर्थक, दशमक आणि शतमक. म्हणजे जर आपणाला श्रेणी मोठी दिलेली असेल, 1000 आकडे आहेत, 100 आकडे आहेत, तर अशा वेळेस त्यांचं एकत्रित मूल्य काढणं हे चुकीचं आहे. कारण मोठ्या प्रमाणावरील सांख्यिकीय माहितीमध्ये ज्यावेळेस आपण किमान व कमाल किमतीतील अंतर जास्त असते त्यांना बाह्यवर्धक मूल्य म्हणून ओळखले जाते. अशा किमती वेगळ्या पडतात. म्हणजे त्या फारशा प्रतिनिधित्व करतीलच असं नाही संपूर्ण सिरीजचं. त्याच्यामुळं अशा सांख्यिकीय माहितीचे सरासरीने केलेले वाचन बहुधा चुकीचे होते. यावर मात करण्यासाठी म्हणून प्रत्येकी श्रेणीचे 4 भाग करणे, श्रेणीचे 10 भाग करणे, श्रेणीचे 100 भाग करणे, वाचन बहुधा चुकीचे होते. यावर मात करण्यासाठी विभाजन मूल्याचा वापर केला जातो, जसे की मध्यक, चतुर्थक, दशमक आणि शतमक. हे कायम लक्षात ठेवा. बघा, दुसरे चतुर्थक Q2 = 5वे दशमक D5 = 50वे शतमक F50 = मध्यगा. बघा, 100 मीटर एक दोरी आहे. तर दुसरे चतुर्थक 100 मीटरचे आपण 4 समान भाग केले तर 25-25 मीटर होते. आणि त्याचे 2च भाग Q2 म्हणजे 4 भाग जे केलेले आहेत त्याच्यातले 2 भाग म्हणजे किती झाले? 25-25चे 4 भाग झाले आपले. चतुर्थक म्हणजे दिलेली श्रेणी. आपण एक उदाहरण घेतलं इथं की 100 मीटरची एक दोरी आहे. तर त्या 100 मीटरचे क्वार्टाईलमध्ये, चतुर्थकामध्ये 4 भाग केले जातात. आणि त्याच्यातले जर इथं 2 घेतलेले असतील तर 50 होते. म्हणजे 100 मीटरचे बरोबर 50 म्हणजे मध्यभागी येईल ते. तसंच आहे 5वे दशमक. म्हणजे 100 मीटरचे 10 भाग पाडले, 10-10चे दशमकामध्ये 10 भाग पाडले जातात दिलेल्या श्रेणीचे समान. मग 100 मीटर दोरी आहे तर त्याचे 10 भाग केले तर 10-10चे 10 भाग तयार होतील. त्याच्यातले 5 भाग घेतले आपण 10-10चे तर 50च होईल. म्हणजेच ते सुद्धा मध्यकच होईल. आणि 50वे शतमक म्हणजे दिलेल्या श्रेणीचे 100 समान भाग केले असता प्रत्येक भाग 1-1 मीटरचा असेल. मग इथं मग P50 म्हणजे 50 मीटर झालं. म्हणजे हे सुद्धा 50 मीटर आणि 50वे शतमक म्हणजे 50च मीटर झालं. आणि दुसरे चतुर्थक म्हणजेच Q2 म्हणजे 50 मीटर झालं. म्हणजे या सगळे 50 मीटर हा जो भाग आहे तो 100 मीटरच्या दोरीचा मध्यगेचा भाग आहे. म्हणून दुसरे चतुर्थक Q2 बरोबर 5वे दशमक D5 = 50वे शतमक P50 = मध्यगा किंवा मेडियन येईल. कारण 50च उत्तर येते प्रत्येक ठिकाणी. 50 मीटर. इथं 25-25चे 2 घेतले Q2, इथं 10-10चे 5 घेतले 50च मीटर झालं. आणि इथं 1-1 मीटरचे 50 भाग घेतले म्हणजे 50च मीटर झालं. म्हणून मध्यगा आहे. म्हणून लक्षात ठेवायचं दुसरे चतुर्थक Q2 = 5वे दशमक D5
इज इक्वल टू 50वे शतमक P50 इज इक्वल टू मध्यगा. तुम्हाला माहीत हवे चतुर्थक, दशमक आणि शतमक यांची अर्थशास्त्रातील व्यावहारिक उपयोग. काय आहे अर्थशास्त्रातला व्यावहारिक उपयोग? तर चतुर्थकाचा उपयोग सर्व प्रकारच्या अर्थशास्त्रीय सांख्यिकीय आकडेवारीशी संबंधित आर्थिक माहिती गोळा करण्यासाठी होतो. नंबर 2, रोजगारातील चढउतार, चलनवाढ अशा आर्थिक बदलांमधील वैयक्तिक उत्पन्न, गटांमधील बदलांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी उत्पन्न चतुर्थक काढणे ही अतिशय वस्तुनिष्ठ पद्धती आहे. त्याच्यानंतर वित्त आणि अर्थशास्त्रामध्ये दशमकाची व्यावहारिक उपयुक्तता भरपूर आहे. आर्थिक विषमता, दारिद्र्य रेषेचे मोजमाप, दुष्काळजन्य परिस्थिती इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी शासनाकडून दशमक पद्धती वापरली जाते. नंबर 5, दशमकाचा वापर गुंतवणूक क्षेत्रामध्ये विशेष करून म्युच्युअल फंड सारख्या पोर्टफोलिओ गुंतवणूक क्षेत्राची कामगिरी अभ्यासण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर मूल्यमापन चाचण्या ज्या आहेत, आरोग्य निर्देशांक, कौटुंबिक उत्पन्न, कौटुंबिक संपत्ती, शतमक, रोजगार इत्यादींच्या मापनासाठी शतमके वापरली जातात. त्याच्यानंतर शतमकाचा उपयोग विविध मापदंड तसेच आधारभूत हेतूंची आखणी करण्यासाठी होतो. तर पहिल्यांदा आपण बघूया चतुर्थक. क्वार्टाइल्स, QUARTILES, क्वार्टाइल्स म्हणजे चतुर्थक. अर्थ बघा, ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 4 भाग करतात त्यांना चतुर्थके असे म्हणतात. म्हणजे श्रेणी दिलेली आहे तर त्याचे समान 4 भाग केले असता प्रत्येक भाग कोठे संपतो त्याला आपण चतुर्थक म्हणतो. बघा, ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 4 भाग करतात त्यांना चतुर्थके असे म्हणतात. चतुर्थके हे 3 असतात. दिलेली संख्या श्रेणीची चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर संख्या श्रेणीचे समान 4 भाग करतात. या 3 मूल्यांना अनुक्रमे पहिले चतुर्थक, दुसरे चतुर्थक आणि तिसरे चतुर्थक असे म्हणतात. दुसरे चतुर्थक म्हणजे मध्यक किंवा मध्यगा होय. या ठिकाणी एक रेषा दिलेली आहे समजा. तर या ठिकाणी समान 4 भाग केले ते 1, 2, 3 आणि 4. Q1 या ठिकाणी पहिला भाग संपतो, Q2 हा दुसरा भाग संपतो, Q3 हा तिसरा भाग संपतो आणि हा राहिलेला चौथा भाग इकडे शिल्लक आहे. या ठिकाणी ही रेषा जी दिलेली आहे त्याच्यामध्ये 4 समान भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भाग कोठे संपतो? इथं Q1 मध्ये पहिला संपतो, Q2 ला दुसरा संपतो, Q3 ला तिसरा संपतो आणि हा राहिलेला चौथा भाग इथं दाखवलेला आहे. 1, 2, 3 आणि 4. सामान्यतः वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणीसाठी खालील सूत्रे वापरली जातात. त्याला आपण इंडिव्हिज्युअल सिरीज अँड डिस्क्रीट सिरीज. याच्यामध्ये बघा, QI इज इक्वल टू किंवा Q1 इज इक्वल टू I किंवा I समजा या ठिकाणी N+1/4 च्या पदाचे मूल्य. आता इथं I जे दिलेलं आहे आपल्याला जे काही विचारलं असेल, Q1 विचारला असेल तर इथं I म्हणजे 1 येईल, Q3 विचारला असेल तर इथं I म्हणजे 3 येईल. म्हणजे I म्हणजे इंडिकेटर आहे हे की कितवं चतुर्थक काढायचं आपल्याला, दुसरं काढायचं, तिसरं काढायचं आहे का पहिलं चतुर्थक काढायचं आहे, याच्यावरून आपल्याला तो आकडा त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन Qचा वापरता येईल. की म्हणून Q जे काही विचारलं असेल 1, 2, 3 कितवं Q विचारलेला आहे तो तिथं आकडा टाकायचा म्हणून I दिलेला आहे. सामान्य सूत्र N+1/4. क्वार्टाईल म्हणल्यानंतर 4 समान भाग केलेले आहेत म्हणून 4 ने भागाकार करायचा आहे. N म्हणजे टोटल संख्या आपल्या दिलेल्या श्रेणीमधल्या +1 च्या पदाचे मूल्य. त्याच्यानंतर अखंडित वारंवारिता वितरण दिले असताना खालील सूत्राचा वापर केला जातो. QI इज इक्वल टू किंवा Q1 इज इक्वल टू L प्लस in/4 - CF/F इंटू H. म्हणजे इंडिकेटर तसंच आहे. इथं जितकं चतुर्थक विचारलं जाईल तिथं हा आकडा येईल. समजा इथं
Q3 काढा म्हटलं तर आय म्हणजे किती आहे 3 आहे, तर Q3 इज इक्वल टू येईल. मग इथं Q3 इज इक्वल टू L प्लस इथं 3, कारण आपलं आय काय धरलं होतं आपण 3, आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा संख्या ज्या दिलेल्या आहे श्रेणीतल्या तो आकडा भागिले 4 वजा CF म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी भागिले F संबंधित त्या श्रेणीतील त्या वर्गाची वारंवारिता गुणिले याचे वर्गांतर. पुढं गेल्यास आपल्याला सहज लक्षात येणार आहे L इज इक्वल टू चतुर्थक वर्गाची कनिष्ठ मर्यादा लोअर लिमिट ऑफ क्लास, F चतुर्थक वर्गाची वारंवारिता फ्रिक्वेन्सी, CF म्हणजेच कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी चतुर्थक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारिता, N म्हणजे एकूण वारंवारिता किंवा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, आणि H इज इक्वल टू चतुर्थक वर्गाची वरिष्ठ मर्यादा वजा चतुर्थक वर्गाची कनिष्ठ मर्यादा म्हणजेच L2 मायनस L1 वर्गांतर. चतुर्थकाची गणना सोडवलेले उदाहरणार्थ बघा. आता इंडिव्हिज्युअल सिरीजमध्ये बघणार आहोत आपण. श्रेणीमध्ये वैयक्तिक श्रेणी नंबर 1. प्रथम सत्रातील परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पुढील प्रमाणे, त्यावरून पहिले चतुर्थक व तिसरे चतुर्थक. आता आपल्याला QI आपण लिहिलेलं होतं या ठिकाणी बघा. QI किंवा Q1 इज इक्वल टू IN+1 अपॉन 4च्या पदाचे मूल्य. आय म्हणजे जे काही सांगितलं असेल ते. आता इथं आपल्याला Q3 Q2 सांगितलेलं आहे बघा. पहिले चतुर्थक आणि तिसरे चतुर्थक सांगितले, Q1 आणि Q3 सांगितलेलं आहे. रीत बघा. आता हे आकडे दिलेले आहेत आपल्याला 40, 85, 84, 83, 82, 69, 68, 65, 64, 55 आणि 45. रीत ह्या सर्व संख्या आपण प्रथम चढत्या क्रमाने मांडून घेतलेल्या आहेत. कशा बघा. 40 सगळ्यात लहान संख्या आहे, त्याच्यानंतर 45 आहे, त्याच्यानंतर 55 आहे, नंतर 64 आहे, त्याच्यानंतर 65 आहे, नंतर 68, 69, 82, 83, 84 आणि 85. हे सर्व संख्या आपण चढत्या क्रमाने मांडून घेतल्या आहेत. आता N म्हणजे एकूण संख्या. किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 संख्या आहेत. म्हणून N इज इक्वल टू बघा किती येईल आपलं 11 येईल. N इज इक्वल टू एकूण संख्येचे निरीक्षण. एकूण ह्या संख्येचे किती निरीक्षण किती ऑब्झर्वेशन्स आहेत? तर 11 आहेत. म्हणून N इज इक्वल टू 11 संख्या नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता आपल्याला Q पहिले चतुर्थक विचारलेला आहे Q1. आता आयच्या ठिकाणी बघा 1 आलं का नाही. Q1 इज इक्वल टू आपलं सूत्र काय N+1 अपॉन 4 च्या पदाचे मूल्य. Q1 इज इक्वल टू आता N किती आपलं 11, N+1 11 N अधिक 1 भागिले 4 च्या पदाचे मूल्य. 4 का आलं तर आपण चतुर्थक काढत आहोत, म्हणून दिलेल्या श्रेणीचे 4 समान भाग करायचे आपल्याला, म्हणजे चतुर्थक आहे. म्हणून Q1 इज इक्वल टू पुढे घ्या 11 अधिक 1 किती झाले 12, 12 भागिले 4 च्या पदाचे मूल्य. Q1 इज इक्वल टू आता 12 भागिले 4 म्हणजे 3 येणार, 3च्या पदाचे मूल्य. Q1 बरोबर तिसऱ्या क्रमांकाची संख्या. 12 भागिले 4 किती आलं होतं 3. तिसऱ्या पदाचे मूल्य. आता तिसरं पद कोणतं आहे आपलं दिलेल्या चढत्या क्रमाने मांडल्यानंतर 40 45 आणि 55. तिसरं पद आहे 55. म्हणून दिलेल्या श्रेणीमध्ये तिसरं जे पद आहे ते Q1 आहे. म्हणून Q1 इज इक्वल टू तिसऱ्या क्रमांकाची संख्या 55 आहे. म्हणून पहिले चतुर्थक Q1 इज इक्वल टू 55. त्याच्यानंतर तिसरे चतुर्थक विचारलेलं आहे आपल्याला. आपण आयडेंटिफिकेशन आता 3 घेणार आहोत. Q3 इज इक्वल टू 3 N+1 अपॉन 4 च्या पदाचे मूल्य. बघा आपलं इथं सूत्र बघितलेलं होतं आपण सुरुवातीला. QI इज इक्वल टू IN+1 अपॉन 4. म्हणून इथं 3 येईल आणि इथं 3 येईल. Q3 इज इक्वल टू 3 N+1 अपॉन 4. बघा Q3 इज इक्वल टू 3 N+1 अपॉन 4 च्या पदाचे मूल्य. Q3 इज इक्वल टू 3 कंसात 11 अधिक 1 भागिले 4 च्या पदाचे मूल्य. Q3 इज इक्वल टू 3 कंसात 12 अपॉन 4 च्या पदाचे मूल्य. Q3 इज इक्वल टू हे 3 इथं घेतलं
12/4 किती आलं? 3 आलं. 3 गुणिले 3च्या पदाचे मूल्य म्हणजे 9व्या क्रमांकावरची संख्या. 9व्या क्रमांकाची जी संख्या असेल तिचं जे मूल्य असेल ती संख्या जी आहे ते तिसरे चतुर्थक असेल. Q3 इज इक्वल टू 3 गुणिले 3. 9व्या क्रमांकावर येणारी संख्या किती आहे? 9व्या क्रमांकावरची संख्या आपल्याला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. 9व्या क्रमांकावर 83 संख्या आहे म्हणून Q3 किती येईल? 83 येईल. म्हणून पहिले तिसरे चतुर्थक Q3 इज इक्वल टू 83. उत्तर बघा, पहिले चतुर्थक Q1 इज इक्वल टू 55, तिसरे चतुर्थक Q3 इज इक्वल टू 83. हे आपल्याला साधी मालिका दिलेली आहे, वैयक्तिक साधे आकडे दिलेले आहेत आणि प्रत्येक आकडा एक वेळेसच आहे. 40 ही संख्या एकदाच आहे, 85 एकदाच आहे. म्हणजे ह्या सर्व संख्या कशा आहेत? एक वेळेसच आलेल्या आहेत म्हणून पुन्हा पुन्हा आलेल्या संख्या नाहीत या, म्हणून याला आपण वैयक्तिक श्रेणी म्हणतो. आता त्याच्यानंतर दिलेल्या माहितीच्या आधारे तिसरे चतुर्थक Q3 काढा असं म्हटलेलं आहे. बघा आपल्याला हे आकडे दिलेले आहेत 20 28 31 18 19 17 32 33 22 आणि 21. आता ह्या मागे पुढे झालेल्या आहेत मूल्यानुसार त्यांच्या. आता प्रथम आपल्याला चढत्या क्रमाने मांडून घ्यायचं आहे. सगळ्यात लहान संख्या इथं 17, त्याच्यानंतर 18 19 19 नंतर 20 आहे का? आहे 20, नंतर 21 22, त्याच्यानंतर 22 नंतर 28 28 नंतर 31 31 नंतर 32 आणि 33. ह्या सर्व संख्या प्रथम आपण चढत्या क्रमाने मांडून घेतल्या. आता n किती आहे तिथं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत, 10 आहेत. मग Q3 इज इक्वल टू 3 कंसात n+1/4 च्या पदाचे मूल्य. Q3 इज इक्वल टू 3. आता n किती आहेत? 10 आहेत म्हणून 10 अधिक 1/4 च्या पदाचे मूल्य. Q3 इज इक्वल टू 3 गुणिले 11/4 च्या पदाचे मूल्य. 10 अधिक 1 11 होत आहे, मग 11/4 च्या पदाचे मूल्य. म्हणून Q3 इज इक्वल टू 11 गुणिले 3 33/4 च्या पदाचे मूल्य. Q3 बरोबर 8.25 पदाचे मूल्य. Q3 बरोबर 8व्या पदाचं मूल्य अधिक 0.25. बघा पुढचे उरलेले किती आहेत? 0.25 उरलेत. मग आता 0.25 कोणत्या संख्येमध्ये असेल? 9व्या पदाच्या मूल्यात आणि 8व्या पदाच्या. 9व्या पदाच्या मूल्यातून 8व्या पदाचं मूल्य काढून टाकल्यानंतर त्याचा गुणाकार करायचा याला बघा. अधिक 0.25 कंसात 9व्या पदाचे मूल्य वजा 8व्या पदाचे मूल्य. बघा 9व्या पदाचं मूल्य किती आहे? 32 आहे आणि 8व्या पदाचं मूल्य आहे 31. ह्या दोन्हीतला फरक जो आहे तो 1 येतोय आणि त्या 1 ने गुणाकार कुठं करायचं आहे? या दशांशा पुढे उरलेल्या संख्येला. पुढे उरलेली संख्या किती आहे? 0.25 उरलेली आहे. म्हणून या ठिकाणी Q3 इज इक्वल टू बघा 8व्या पदाचं मूल्य 31 आलेलं आहे अधिक 0.25 कंसामध्ये 32 वजा 31. ह्या दोन्हीतला फरक 1 आहे. Q3 इज इक्वल टू 8व्या पदाचं मूल्य 31 अधिक पुढचे दशांश पुढचे 0.25 गुणिले 1 म्हणजे म्हणून Q3 इज इक्वल टू 31 अधिक यांनी गुणाकार केला तर संख्या तेवढीच येते 0.25. म्हणून टोटल संख्या किती आली तर 31.25 आलेली आहे. म्हणून उत्तर आहे तिसरे चतुर्थक Q3 बरोबर 31.25 आलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण ही वैयक्तिक श्रेणी बघितली आपण. आता खंडित श्रेणी बघणार आहोत. म्हणजे काही संख्या एकापेक्षा जास्त वेळेस आलेल्या असतात. म्हणून अशा वेळेस कशा पद्धतीचा अभ्यास करायचा ते डिस्क्रीट सिरीजमध्ये किंवा खंडित श्रेणीमध्ये पाहणार आहोत. चढत्या किंवा उतरत्या क्रमाने दिलेल्या श्रेणीची मांडणी करून खंडित श्रेणीची चतुर्थके काढली जातात. आता इथं सूत्र आहे QI इज इक्वल टू I n+1/4 च्या पदाचे मूल्य. त्याच पद्धतीने आयडेंटिफिकेशन कितवं चतुर्थक काढायचे त्याच्यावरून आपणाला ही संख्या ठेवता येते, आपण बघितलेलं आहे. खालील सामग्रीवरून पहिले चतुर्थक Q1 व तिसरे चतुर्थक Q3 काढा.
आता या ठिकाणी उत्पन्न लाख रुपयामध्ये दिलेलं आहे आणि व्यक्तीची संख्या. आता उत्पन्न लाखात मध्ये 5 लाख रुपये उत्पन्न असणारे किती लोक आहेत? 8. म्हणजे 5 लाख ही आकडा किती वेळेस आलेला आहे आपल्या दिलेल्या श्रेणीमध्ये? 8 ठिकाणी आलेला आहे. म्हणून आपण 8 वेळेस 5 लाख न लिहिता 5 लाख रुपयाचं उत्पन्न असणारे 8 लोक म्हणजे 5 लाख ही संख्या पुन्हा पुन्हा आलेली आहे. म्हणून किती वेळेस पुन्हा पुन्हा आलेली आहे? वारंवार 8 वेळेस आलेली आहे. म्हणून वारंवारिता म्हणजे ही दिलेली जी संख्या आहे, आपण ढोबळ मानाने जर आकडे लिहिले आपण तर 9 लाख रुपये उत्पन्न असणारे 12 लोक आहेत. असे एकत्रितच 12 लाख, 4 लाख, 5 लाख, 15 लाख, 12 लाख असं विस्कळीत असलेल्या मालिकेला आपण काय केलंय? 5 लाख रुपये उत्पन्न असणारे किती लोक आहेत शोधून काढलं आणि तिथं 8 लिहिलं. त्याच्यानंतर 4 लाख रुपये उत्पन्न असणारे किती आहेत व्यक्ती? 6 आहेत म्हणून 6 लिहिलं. त्याला शॉर्ट फॉर्म केलेला आपण. फ्रिक्वेन्सी पुन्हा पुन्हा आलेली जी वारंवार संख्या आहेत त्याचा आकडा लिहिलेला आपण. 9 लाख रुपये उत्पन्न असणारे किती लोक आहेत? 12. 12 लाख उत्पन्न असणारे 8. 15 लाख उत्पन्न असणारे व्यक्तींची संख्या 6 आणि 6 लाख उत्पन्न असणारे 9 आणि 10 लाख उत्पन्न असणारे 10. अशी एवढी मोठी श्रेणी आहे आणि दिलेल्या संख्या वारंवार येत असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने त्याची मांडणी करावी लागत असते. त्या पद्धतीने उदाहरण पुढील प्रमाणे बघा. त्याची प्रथम आपण चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे. या ठिकाणी दिलेलं आपल्याला की 4 लाख उत्पन्न असणारे, 5 लाख रुपये असणारे. आता इथं सगळ्यात लहान उत्पन्न असणारं कोणतं आहे? 4 लाख. म्हणून सुरुवातीला लिहायचं आणि त्याची फ्रिक्वेन्सी पुन्हा पुन्हा आलेली संख्या किती वेळेस आलेली आहे? 6 वेळेस आलेली आहे. 6 व्यक्ती आहेत 4 लाख उत्पन्न असणारे, तो पुढे लिहिलेला. म्हणून सुरुवातीला 4 लाख, नंतर 5 लाख, नंतर 6 लाख, नंतर 9 लाख, नंतर 10 लाख, नंतर 12 आणि 15 अशा पद्धतीने इथं आपण मांडणी केलेली आहे बघा. 4, 5, 6, 9, 10, 12, 15. त्याच्यानंतर व्यक्तींची संख्या किंवा एफ म्हणजे ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो पुन्हा पुन्हा आलेल्या. 4 लाख उत्पन्न किती लोकांचं आहे? 6 लोकांचं आहे. 4 लाख प्रत्येकाचं 4 लाख उत्पन्न असणारे 6 लोक आहेत. म्हणून वारंवार किती वेळेस संख्या आलेली आहे 4 लाखाची? 6 जणाचं 6 व्यक्ती अशा आहेत की प्रत्येकाचं उत्पन्न हे 4 लाख रुपये आहे. म्हणून ह्या त्यांच्या फ्रिक्वेन्सी पुढे लिहिलेल्या आहेत. 15 लाख उत्पन्न असणारे 6 म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज केली असता आपल्याला एन येतं, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. एकूण किती व्यक्तीचा उत्पन्नाचा अभ्यास करत आहोत आपण? 59 व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास करत आहोत. त्याच्यानंतर हा आहे CF. CF म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये काय असतं? पहिल्या पदाची फ्रिक्वेन्सी जशाला तसं ठेवली वारंवारता आणि नंतरच्या प्रत्येक फ्रिक्वेन्सी उत्पन्न गटातील जी संख्या आहे फ्रिक्वेन्सी त्याची त्याच्यात ॲड करत चालत. बघा इथं आता 6ला 6 इथं ठेवलेला आहे. 6 अधिक 8 किती झालं? 14. म्हणजे पहिल्या पदाची वारंवार संचित वारंवारता ही सेम असते, सारखीच असते, जशाला तशी असते. त्याच्यानंतर प्रत्येक जे उत्पन्न गट आहे किंवा संख्या आहे त्याची वारंवारिता आहे त्याच्यात ॲड करत असतो फ्रिक्वेन्सी. बघा 14 अधिक 9 23, 23 अधिक 12 35, 35 अधिक 10 45, 45 अधिक 8 53, 53 अधिक 6 59. म्हणून ही जी संख्या शेवटची येते ती इथल्या संख्येबरोबर येते. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किंवा एकूण निरीक्षका एवढी येत असते. म्हणून एकूण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा एन किती आहेत? 59 आहेत. पण सूत्र ठेवायचे आपल्याला Q1 बरोबर n+1/4 च्या पदाचे मूल्य. Q1 बरोबर 59 अधिक 1 भागिले 4 च्या पदाचे मूल्य. Q1 बरोबर 59 अधिक 1 60 भागिले 4 च्या पदाचे मूल्य. Q1 बरोबर 15, 15 + 60 होत असते म्हणून 15, 15च्या पदाचे मूल्य. 60 भागिले 4 15 येते. म्हणून संचित वारंवारिता 15. बघा आता संचित वारंवारिता जी आहे ही आहे, संचित वारंवारिता ही आहे आणि यामध्ये 15 ही जी संख्या आपली आलेली आहे ती कोणत्या गटात येईल? बघा 6 मध्ये 15 येते का? नाही. 14 मध्ये येते का? नाही. तर 23 या संख्येमध्ये कुठेतरी 15 आहे आपलं. म्हणून 23 या संचित वारंवारितामध्ये 15 या पदाचे मूल्य येते आणि त्याच्याशी संबंधित असलेला जो उत्पन्नाचा गट आहे तो इथं आहे 6. म्हणून आपलं Q1 किती येईल? 6 लाख. बघा 15 Q1 = 15च्या पदाचे मूल्य. संचित वारंवारिता 15 ही संचित वारंवारितेच्या 23 या गटामध्ये येते आणि याचे मूल्य 6 लाख रुपये आहे. म्हणून पहिले चतुर्थ Q1 = 6 लाख. म्हणून 15 ही संख्या 6 मध्ये येत नाही, 14 मध्ये येत नाही, 23 मध्ये येते. म्हणून संचित वारंवारिता 15 ही
संचित वारंवारता 23 मध्ये येते आणि त्याच्याशी संबंधित असलेला उत्पन्नाचा गट जो आहे तो 6 लाख आहे. म्हणून Q1 इज इक्वल टू काय असेल, Q1 इज इक्वल टू 6 लाख रुपये असेल. त्याच्यानंतर आहे Q3. Q3 इज इक्वल टू Q3 असल्यामुळे इथं आपण 3 बाहेर ठेवलेला आहे आणि ह्या कंसाला गुणाकार केलेला आहे. n+1/4 च्या पदाचे मूल्य. Q3 इज इक्वल टू 3 59 अधिक 1/4 च्या पदाचे मूल्य. Q3 इज इक्वल टू 3 60/4 च्या पदाचे मूल्य. Q3 इज इक्वल टू हे 3 जशाला तसा आहे 60/4 15 आहे. 15 × 3 45व्या पदाचे मूल्य. Q3 बरोबर 45. आता 45 संचित वारंवारता 45 ही संचित वारंवारतेच्या 45 या गटामध्ये येते आणि याचे मूल्य 10 लाख रुपये आहे. बघा 45 संख्या जी आहे ती या गटामध्ये येते. 45 या संचित वारंवारता आहे 45 या संचित वारंवारतेत येते आणि त्याचे संबंधित असलेला उत्पन्नाचा जो गट आहे तो 10 लाख रुपये आहे. म्हणून Q3 किती आलं 10 लाख रुपये. म्हणून या ठिकाणी तिसरे चतुर्थक Q3 बरोबर 10 लाख रुपये. उत्तर पहिले चतुर्थक Q1 बरोबर 6 लाख रुपये, तिसरे चतुर्थक Q3 बरोबर 10 लाख रुपये. आता आपण खंडित श्रेणीकडे किंवा कंटिन्युअस सिरीजकडे जाणार आहोत. तिसरा प्रकार आपण खंडित श्रेणी बघितली, त्याच्यानंतर वैयक्तिक श्रेणी बघितली. वैयक्तिक श्रेणीमध्ये सर्व संख्या साध्या दिलेल्या असतात आणि ते एक एक वेळेसच आलेले असतात. खंडित श्रेणीमध्ये संख्या अनेक वेळेस आलेल्या असतात. 4 लाख रुपये उत्पन्न असणारे 6 वेगवेगळे माणसं आहेत म्हणून 6 लिहिले आहे, फ्रिक्वेन्सी केलेली आहे. त्याच्यानंतर आता अखंडित श्रेणी जी आहे ज्याला आपण कंटिन्युअस सिरीज म्हणतो त्याच्यात वर्ग गट दिलेले असतात. बघा अखंडित श्रेणीनुसार पहिली चतुर्थक Q1 व तिसरे चतुर्थक Q3 काढताना खालील पायऱ्या वापरल्या जातात. बघा प्रथम संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने मांडावी. नंबर 2 प्रत्येक गटाची वारंवारता त्या गटासमोर लिहा. नंबर 3 संचित वारंवारता काढा. नंबर 4 चतुर्थक वर्ग निश्चित करा. बघा पायरी 1 प्रथम चतुर्थक वर्ग निश्चित करा. आता चतुर्थक वर्ग कसा निश्चित करायचा तर Q1 बरोबर n/4 च्या पदाचे मूल्य. Q3 बरोबर 3n/4 च्या पदाचे मूल्य. आता हे अखंडित श्रेणीमध्ये आपणाला चतुर्थकाचा वर्ग निश्चित करायचा अगोदर. Q1 बरोबर n/4. आता n+1 नाही या ठिकाणी n/4 च्या पदाचे मूल्य. Q3 बरोबर 3n कारण तिसरं विचारल्यामुळं 3 ने नंबर ऑफ ऑब्झर्वेशनला गुणाकार करायचं कारण हा बाहेर राहत होता ना 3 हा कंसाला गुणाकार आहे म्हणून ते मध्येच घेतलेला आहे. 3 × n/4 च्या पदाचे मूल्य. दुसरी पायरी आहे Q1 इज इक्वल टू L + IN. आता आपल्याला कितवं चतुर्थक विचारलं त्यानुसार इथं आयच्या ठिकाणी संख्या ठेवायची आपल्याला. /4 वजा CF म्हणजे संचित वारंवारतेच्या गटाच्या अगोदरच्या गटाची संचित वारंवारता. ते आपल्याला उदाहरण सोडत असताना हे लक्षात येणारच आहे. /F × H. आय म्हणजे आपण बघितलेलं आहे की आयडेंटिफिकेशन Q1 असेल तर 1 लिहायचं आहे, Q2 असेल तर इथं 2 लिहायचं आहे आणि इथं सुद्धा 2 येईल आयच्या ठिकाणी आणि 3 असेल तर इथं 3 ठेवायचं आहे आणि इथं सुद्धा 3 ठेवायचे. L इज इक्वल टू चतुर्थक वर्गाची कनिष्ठ मर्यादा लोअर लिमिट त्या क्लासची. त्याच्यानंतर F म्हणजे चतुर्थक वर्गाची वारंवारता फ्रिक्वेन्सी. CF म्हणजे चतुर्थक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता ज्याला आपण कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणतो. N म्हणजे एकूण वारंवारता नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स टोटल फ्रिक्वेन्सी. H इज इक्वल टू चतुर्थक वर्गाची वरिष्ठ मर्यादा वजा चतुर्थक वर्गाची कनिष्ठ मर्यादा ज्याला आपण वर्गांतर किंवा L2 - L1 असं म्हणतो. त्याच्यानंतर खालील सामग्रीचे पहिले चतुर्थक Q1 आणि तिसरे चतुर्थक Q3 काढा तुम्हाला दिलेला आहे. आता ही अखंडित श्रेणी आहे. बघा 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60. अखंडित श्रेणी का म्हटलेला आहे तर पहिल्या वर्गाची ज्येष्ठ मर्यादा ही दुसऱ्या वर्गाची कनिष्ठ मर्यादा होते. बघा 20 हे कनिष्ठ मर्यादा L1 आहे आणि L2 हे ज्येष्ठ मर्यादा आहे. पुढचा आकडा आहे L1 L2. पहिल्या वर्गाचा जो L2 आहे तो दुसऱ्या वर्गाचा लोअर लिमिट बनते L1 बनते आणि दुसऱ्या वर्गाचा L2 हा तिसऱ्या वर्गाचा L1 बनते. तिसऱ्या वर्गाचा L2 हा चौथ्या वर्गाचा L1 बनते. म्हणजे
पहिल्या वर्गाची ज्येष्ठ मर्यादा ही दुसऱ्या वर्गाची कनिष्ठ मर्यादा होते, दुसऱ्या वर्गाची ज्येष्ठ मर्यादा तिसऱ्या वर्गाची कनिष्ठ मर्यादा होते. म्हणून याच्यात कुठलाही अंतर नाही. पहिल्या आणि दुसऱ्या आकड्यामध्ये अंतर नाही. 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60 कंटिन्युअस सिरीज आहे. बघा, पाऊस सेंटीमीटर 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60. वर्षाची संख्या आहे 7 वर्ष अशी आहे की पाऊस त्या 20 ते 30 सेंटीमीटरच्या दरम्यान पडलेला आहे. 30 ते 40 सेंटीमीटरच्या दरम्यान पडलेला पाऊस असा 20 वर्ष आहे. 40 ते 50 सेंटीमीटर पाऊस 17 वर्ष पडलेला आहे आणि 50 ते 60 सेंटीमीटर पाऊस हा 6 वर्ष पडलेला आहे. म्हणून याला आपण अशी मांडणी करून घ्यायची आहे, उभी मांडणी. 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60. बघा, वारंवारता किती आहे आपली? 20 ते 30 7 वर्ष, 30 ते 40 20, 40 ते 50 17, 50 ते 60 6. संचित वारंवारतामध्ये आपण बघितलं की पहिल्या वर्गाची वारंवारता जशाला तशी ठेवायची आहे, नंतरच्या प्रत्येक वर्गाची वारंवारता त्यात मिसळून पुढे लिहायची आहे. 7 + 20 27, 27 + 17 44, 44 + 6 50. म्हणजेच याची जर बेरीज केली आपण तर आपल्याला एकूण किती वर्षाचा आपण अभ्यास करत आहोत? 50 वर्षाचा अभ्यास करत आहोत. म्हणून हे 50 वर्षे म्हणजे काय आहेत आपले? एन आहेत, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहेत. आणि संचित वारंवारताचा शेवटचा जो आकडा आहे तो सुद्धा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किंवा निरीक्षण दर्शवित आहे. बघा, इथं Q1 काढायचं आपल्याला. आता Q1 = n/4 च्या पदाचे मूल्य. n किती आहेत आपले? 50 आहेत. आणि Q1 म्हणजेच Q1 काढायचे आपल्याला, चतुर्थक म्हणजे 4 च्या पदाचे मूल्य. Q1 बरोबर 50 भागिले 4 बरोबर किती आलं? 12.5 आलं. 12.5 च्या पदाचे मूल्य. बघा, 12.5 या पदाचे मूल्य. आता इथं 12.5 किंवा 12.5 कोणत्या संख्येमध्ये बसेल? 27 मध्ये येईल. आणि 27शी संबंधित असलेला वर्ग गट कोणता येईल? 30 ते 40. म्हणून अगोदर वर्ग गट निश्चित कसा केला आपण? Q1 = n/4 च्या पदाचे मूल्य. बघा, आणि n किती? 50 भागिले 4 च्या पदाचे मूल्य 12.5 आलं. 12.5 या पदाचे मूल्य 27 या संचित वारंवारतेच्या गटात येते. म्हणून त्याचा गट जो आहे तो किती आहे? 30 ते 40 आहे. 30 ते 40 आहे. म्हणून त्याचा गट जो आहे तो 30 ते 40 या वर्गामध्ये येते. म्हणून याच्यातला आता L1 कोणता आहे? L म्हणजेच हा 30 असेल आणि F म्हणजे या संबंधित गटाची वारंवारता आहे. बघा, हा L आहे, हा L2 आहे, हा F आहे आणि हा CF आहे. या गटाच्या अगोदरच्या गटाची संचित वारंवारता, याच्या हा गट आपला निर्धारित झालेला आहे 30 ते 40, त्याची वारंवारता 20 आहे F. आणि या गटाच्या अगोदरच्या गटाची वारंवारता म्हणजे CF, संचित वारंवारता. CF किती आहे? 7. बघा, इथं CF किती आलं? 7. n किती आहे? 50 आहे. आपलं ही संख्याची बेरीज किती आहे? 50 आहे. आणि h म्हणजेच काय? वर्गांतर. 20 ते 30 मध्ये कितीचं अंतर आहे? L2 - L1, 40 - 30 किती आलं? 10. म्हणून h = 10. हेच आपल्याला आता सूत्रामध्ये ठेवायचं आहे. बघा, Q1 = L + n/4 - CF/F × h. हे सूत्र आहे आपलं. Q1 = L + कंसामध्ये n/4 - CF/F कंसबंद × h. Q1 = आता L किती आलेलं आपलं? 30 आहे. लोअर लिमिट. वर्ग आपला 30 ते 40 आहे. त्याच्यातला फक्त L1 घ्यायचा आहे, म्हणजेच 30 घेतला आपण. L2 आपल्याला 40 घ्यायचं नाही या ठिकाणी. 30 ते 40 हा वर्ग गट आहे, तर त्याच्यातली लोअर लिमिट घ्यायची आपल्याला, कनिष्ठ मर्यादा घ्यायची 30 अधिक n किती आहेत आपले? 50 भागिले 4. CF किती आला आपला? त्या गटाच्या वर्ग गटाच्या अगोदरच्या गटाची संचित वारंवारता, जे की आपण इथं 7 घेतलेली आहे. बघा, म्हणून हे 7 लिहिलं. भागिले F किती आहे? त्या गटाची संचित वारंवारता किती आहे? 20 आहे. 30 ते 40 20 आहे. म्हणून हे सगळे आकडे ठेवलेले आहेत तिथं. बघा, 50 भागिले 4 - 7 भागिले 20 × 10. Q1 = 30
अधिक, आता याचं उत्तर किती आलं आपलं 12.5 आलेलं आहे. 50 भागिले 4 12.5 वजा 7 भागिले 20 गुणिले 100. Q1 बरोबर 30 अधिक, आता 12.5 मधून 7 गेल्यानंतर 5.5 उरले आणि त्याला गुणाकार 10 केला तर ते 55 आलं. Q1 बरोबर 30 अधिक 55 भागिले 20. Q1 बरोबर अधिक 55 भागिले 20चं उत्तर जर आपण काढलं तर ते किती येते 2.75 येते आणि त्याच्यात जर ॲड केलं आपण तर 32.75 आपलं उत्तर Q1 येते. म्हणून पहिले चतुर्थक Q1 बरोबर 32.75 येईल. तशाच पद्धतीनं Q3 आहे, फक्त आपल्याला 3 प्रत्येक ठिकाणी जोडायचं आहे. Q3 इज इक्वल टू तिथं n/4 होतं 1 असल्यामुळं, आता इथं 3 विचारलं Q3 म्हणून 3 गुणाकार करायचे तवरी. Q1 करत असताना आपण फक्त n/4 केलं, कारण 1 घेतला तरी तेवढंच उत्तर येणार आहे. म्हणून आता Q3 विचारल्यामुळं Q3 इज इक्वल टू 3n/4च्या पदाचे मूल्य. Q3 बरोबर 3 × 50/4 च्या पदाचे मूल्य. Q3 इज इक्वल टू 150/4 च्या पदाचे मूल्य. बघा 50 गुणिले 3 किती आलं 150 आलं. 150 भागिले 4 च्या पदाचे मूल्य Q3 बरोबर 37.5 च्या पदाचे मूल्य. बघा आता 150 भागिले 4 जर केलं तर आपण 37.5 च्या पदाचे मूल्य येईल. Q3 बरोबर 37.5 च्या पदाचे मूल्य 40 ते 50 या वर्गामध्ये येते, कारण 37.5 हा जो संचित वारंवारता आहे ते कोणत्या गटामध्ये येते 37.5 44 मध्ये येते. 37.5 ही संख्या जी आहे ती या 44 संचित वारंवारतेमध्ये येते आणि त्याच्याशी संबंधित असलेला वर्गगट जो आहे तो किती आहे 40 ते 50. बघा 37.5 च्या पदाचे मूल्य 44 या संचित वारंवारतेत येते आणि त्याच्याशी संबंधित असलेला वर्गगट जो आहे तो 40 ते 50 आहे. म्हणून आपला वर्गगट किती येईल Q3चा 40 ते 50 येईल. म्हणून याच्यातला L किती असेल 40 असेल, 40 असेल आणि F किती असेल 17 असेल. CF किती असेल या गटाच्या अगोदरच्या गटाची संचित वारंवारता. मग आपला वर्गगट किती आहे 40 ते 50, F किती आहे 17 आणि CF किती येईल मग 27. याच्या गटाच्या अगोदरच्या गटाची संचित वारंवारता CF आणि H किती असेल 10 असेल. दोन्हीतला वर्गांतर किती आहे 40 ते 50 मधला अंतर 10चा आहे म्हणून 10 L2 - L1. म्हणून Q3 इज इक्वल टू 40 अधिक 3 गुणिले 50 भागिले 4 वजा 27. CF किती आहे 27 लिहिलेला आपण इथं या गटाच्या अगोदरच्या गटाची वारंवारता. म्हणून 40 अधिक 37.5 150 भागिले 4 सोडून घेतलेलं आपलं हे 37.4 इथं ठेवायचं आहे वजा 27 भागिले 17 त्या गटाची वारंवारता F गुणिले 10. Q3 इज इक्वल टू 40 अधिक 37.5 मधून 27 गेल्यानंतर 10.5 शिल्लक राहील आणि भागिले 17 गुणिले 10. Q3 बरोबर 40 अधिक 10.5 ला गुणाकार 10 ने केला तर 105 भागिले 17 येईल. Q3 बरोबर 40 अधिक 105 भागिले 17 जर सोडवला आपण तर 6.18 असं येईल आणि Q3 इज इक्वल टू 40 मध्ये हे 6.18 मिसळल्यास 46.18 येईल. म्हणून उत्तर आपलं Q3 काय येईल 46.18 येईल. म्हणून पहिले चतुर्थक Q1 इज इक्वल टू 32.75 आणि तिसरे चतुर्थक Q3 बरोबर 46.18 किंवा 18. त्याच्यानंतर आहे आपल्याला दशमक. आता आपण Q बघितला, आतापर्यंत Q बघितला Q1 Q3, त्याच्यानंतर वैयक्तिक श्रेणी, खंडित श्रेणी आणि अखंडित श्रेणीमध्ये वेगवेगळे सूत्र घेऊन बघितलेलं आहे. 3 प्रकारे बघितलेलं आहे वैयक्तिक श्रेणी, खंडित श्रेणी आणि अखंडित श्रेणीमध्ये. तसंच आता दशमक बघणार आहोत. डिसाइल ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 10 भाग करतात त्यांना दशमके असे म्हणतात. आपण एक उदाहरण घेतलं होतं की आताच की 100 मीटर दोरी आहे, त्याचे जर 10 समान भाग केले तर 10-10 मीटरचा एक भाग होईल.
तशा प्रकारे दिलेल्या संख्या जर आपल्याला दिलेल्या असतील, 100 माणसाचा अभ्यास करायचा आहे, तर प्रत्येक 10-10चे 10 गट केले तर आपल्याला प्रत्येक भाग कोठे संपतो ते सांगता येतं आणि त्याच्यावर आपल्याला दशमक वगैरे काढता येतं. दशमके हे 9 असतात. बघा, दिलेल्या सामग्रीच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून त्याचे 10 समान भाग केले असता दशमक मिळते. दशमकाचे एकूण 9 भाग असतात. दशमके हे D1 ते D9 अशी मोजली जातात. बघा, वैयक्तिक श्रेणी व खंडित श्रेणी दिलेली असताना दशमके खालील सूत्रानुसार मांडली जातात. जसं आपण चतुर्थके 3 असतात म्हटलेलं आहे, तसंच चतुर्थके 3 असतात, तसे दशमके सुद्धा 9 असतात, एक नाही कमी. कारण का तर शेवटचा भाग आपोआपच तयार होतो. कारण 100 मीटरची दोरी असेल तर 9 ठिकाणीच आपणाला ती कापावी लागेल आणि मग 10 भाग त्याचे तयार होतील. DJ बघा, या ठिकाणी QI ने आपण इंडिकेटर केलेलं होतं, तसं DJ ने इंडिकेटर करणार आहोत. D आपल्याला 1 विचारलेला आहे का 2 का 9, तर त्यानुसार आपल्याला Jच्या ठिकाणी ती संख्या आपल्याला ठेवता येईल. जसं की आपल्याला चतुर्थकामध्ये I म्हणजे 1 2 3 दिलेलं होतं, मग जे आपल्याला विचारलं जाईल ते तिथं ठेवलं जाईल. Q3 विचारलं तर आयच्या ठिकाणी 3 ठेवता येईल. तसं इथं जे आकडे दिलेले आहेत Jचे 1 to 9, कारण का तर दशमक हे किती असतात, 9 असतात. म्हणून DJ इज इक्वल टू JN+1/10 च्या पदाचे मूल्य. अखंडित वारंवारता वितरण दिली असताना खालील सूत्राचा वापर केला जातो. वैयक्तिक श्रेणीमध्ये हे आहे आणि खंडित श्रेणीमध्ये, अखंडित श्रेणीमध्ये जे आहे कंटिन्युअस सिरीजमध्ये DJ इज इक्वल टू L प्लस JN/10 मायनस CF/F इंटू H. फरक इथं काही नाही, फक्त इथं J केलेला आहे, बाकी सर्व ठीक आहे. आणि Dच्या ठिकाणी फक्त इथं 10 येणार आहे. D म्हणजे डिसाईल, D म्हणजे दशमक, तिथं काय होतं Q म्हणजे क्वार्टाईल, चतुर्थक होतं, म्हणून 4 लिहित होतो. आता बघा, आता D इज इक्वल टू दशमक, L म्हणजे दशमक वर्गाची कनिष्ठ मर्यादा, F दशमक वर्गाची वारंवारता, तेच आहे पुन्हा, CF दशमक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता, H बरोबर दशमक वर्गाची वरिष्ठ मर्यादा वजा दशमक वर्गाची कनिष्ठ मर्यादा. दशमकाची गणना. आता वैयक्तिक श्रेणी बघा, दशमकाची गणना करताना सोडवलेले उदाहरण वैयक्तिक श्रेणी किंवा इंडिव्हिज्युअल सिरीजमध्ये. नंबर 1, खालील सामग्रीचा चौथे दशमक D4 काढा म्हटले. मग बघा, आपणाला Jच्या ठिकाणी तर किती आलं, मग 4 आलं. जे काही कितवा दशमक काढायचं आहे ती संख्या इथं ठेवायची आहे Jच्या ठिकाणी. म्हणून D4 आणि 8वे दशमक D8 शोधा म्हटलेला आहे. ही संख्या दिलेल्या आहेत 10 15 7 8 12 13 14 11 9. आता या सर्व संख्या आपण प्रथम चढत्या क्रमाने मांडून घ्यायच्या आहेत. 7 8 9 10 11 12 13 14 15 ह्या संख्या मागे पुढे दिलेल्या आहेत, त्याच्या मूल्यानुसार आपण चढत्या क्रमाने संख्या मांडून घेतलेल्या आहेत. आता D4 इज इक्वल टू वैयक्तिक मालिका आहे, या ठिकाणी इंडिव्हिज्युअल सिरीज आहे, त्याच्यामुळे सर्व संख्या एकाच वेळेस आलेल्या आहेत, एक वेळेसच आलेल्या आहेत. म्हणून D4 इज इक्वल टू 4 N+1/10. D म्हणजे डिसाईल म्हणून दशमक, म्हणून 10 च्या पदाचे मूल्य, तिकडे आपण 4 लिहित होतो, म्हणून इथं D फॉर डिसाईल किंवा दशमक. D4 इज इक्वल टू 4. आता संख्या एकूण किती आहेत, तिथं N किती आहेत आपले, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 9 आहेत, म्हणून N+1/10 च्या पदाचे मूल्य काढत असताना D4 इज इक्वल टू 4 9+1/10 च्या पदाचे मूल्य कंसात. बघा, D4 इज इक्वल टू, हे 4 जशाला तसं, 9 अधिक 1 10, 10 भागिले 10 कंसात ठेवल्यास च्या पदाचे मूल्य D4 इज इक्वल टू, आता 10 भागिले 10 म्हणजे 1 गुणिले 4 केलं तर 4च येणार उत्तर, 4 च्या पदाचे मूल्य. आता D4 बरोबर चौथ्या दशमकाचे मूल्य. आता ह्या दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यानंतर चौथी संख्या कोणती आहे, 7 8 9 10. या ठिकाणी चौथ्या क्रमांकाची जी संख्या आहे ती D4 येणार आहे आपल्याला, ती किती आली, 10. D4 इज इक्वल टू चौथ्या दशमकाचे मूल्य, D4 इज इक्वल टू 10. म्हणून
D4 चौथे दशमक किती आलेलं आहे 10 आलेलं आहे, म्हणून D4 = 10. त्याचप्रमाणे आपल्याला D8 विचारलेला आहे. 8व्या दशमकाची गणना. D8 = 8 n+1/10 च्या पदाचे मूल्य. D8 = 8 9+1/10 च्या पदाचे मूल्य. D8 = 8 × 10/10 9 अधिक 1 10 10/10 1 च्या पदाचे मूल्य. D8 = 8 × 10 80 80/10 8च येणार आहे. बघा D8 = 8 × 1 हे 10/10 एकच आलं आणि त्याला गुणाकार 8 ने केला तर 8च येणार आहे, किंवा 8 × 10 80 80/10 8 उत्तर येईल च्या पदाचे मूल्य. या ठिकाणी D8 = किती आलं मग 14 आलं. बघा इथं आपणाला D8 = 14 कारण 8व्या पदाचं मूल्य जे आहे ते तर आपण बघितलं असता. आपणाला 8वं पद जे आहे चढत्या क्रमाने मांडल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8व्या पदाचं मूल्य किती आहे 14 आहे. म्हणून इथं आपण काय केलं D8 = 14. म्हणून उत्तर चौथे दशमक D1 = 10 D4 = 10 आणि D8 किंवा 8वे दशमक D8 = 14. तशाच प्रकारे आणखी एक उदाहरण दिलेलं आपल्याला. खालील माहितीच्या आधारे 8वे दशमक किंवा D8 काढा. 14 13 उदाहरण दिले बघा. 14 13 12 11 15 16 18 17 19 आणि 20 ह्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला. तर आता हे मागे पुढे लिहिलेले आहेत. त्या आपण सर्वप्रथम चढत्या क्रमाने मांडायचे. याला सगळ्यात लहान मूल्य असलेले 11, नंतर 12 13 14, त्याच्यानंतर 15 16 17 18 19 आणि 20 अशा पद्धतीने संख्या मांडून घेतलेल्या आहेत. एकूण संख्या आहेत 11 ते 20 म्हणजे 10 संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पदाची एकूण संख्या n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती झाले 10 झाले. D8 = 8 n+1/10 च्या पदाचे मूल्य. 8वं दशमक असल्यामुळे इथं 8 येणार आहे आणि दशमक असल्यामुळे इथं 10 येऊ लागलेला आहे. D8 = 8 10+1/10 च्या पदाचे मूल्य. D8 = 8 कंसामध्ये 10 अधिक 1 11/10 च्या पदाचे मूल्य. D8 = 8 × 1.1 च्या पदाचे मूल्य. बघा 11/10 म्हणजे 1.1 येतं. D8 = 8.8 पदाचे मूल्य. D8 = 8व्या पदाचे मूल्य अधिक. बघा 8व्या पदाचे मूल्य अधिक 0.8 0.8. आता 0 अधिक 0.8 आहे. 8 अधिक 0.8 म्हणजेच किती झालं 8.8 झालं. मग ह्या 0.8ला 9व्या पदाच्या मूल्यातून 8व्या पदाचं मूल्य काढल्यानंतर जे शिल्लक राहील फरक या दोन्हीतला त्याने गुणाकार करायचा आहे. 9व्या पदाचे मूल्य वजा 8व्या पदाचे मूल्य. आता 9व्या पदाचं मूल्य आहे 19 आणि 8व्या पदाचं मूल्य आहे 18. 19 वजा 18 1 येईल आणि त्या 1ने काय करायचं त्या 0.8ला आपणाला गुणाकार करायचा आहे. D8 = हे परिपूर्ण 8व्या पदाचं मूल्य किती आहे आपलं 18 आहे. बघा इथं 8व्या पदाचं मूल्य 18 आहे. हे 18 जशाला तसं ठेवलं अधिक 0. पुढं 8 जो आहे त्याला आपण या दोन्हीतल्या संख्यातल्या फरकाने गुणाकार केला तर तो आला 8च. म्हणून 18.08 बरोबर 18.8 हे उत्तर D8 येईल. म्हणून उत्तर 8वे दशमक D8 = 18.8 येईल. हे झालं आपल्याला इंडिव्हिज्युअल सिरीजमध्ये. आता आपल्याला डिस्क्रीट सिरीज किंवा खंडित श्रेणीमध्ये बघायचं आहे. बघा खालील सामग्रीवरून दुसरे दशमक D2 व चौथे दशमक D4 काढा. बघा आता इथं फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आपल्याला, कारण 10 गुण असणारे 5 विद्यार्थी आहेत म्हणून 10 आकडा 5 ठिकाणी येईल आपल्या आकडेवारीमध्ये. कागदावर जर आपण वहीमध्ये जर सगळ्याचे गुण मोजून ठेवायचे म्हटलं तर प्रत्येकाला विचारणा केली एकूण वर्गातले जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये तर 10 गुण घेणारे 5 आहेत, 20 गुण घेणारे 6 आहेत. आपण त्या वहीतल्या सगळ्या माहितीवरून अशी आखणी केलेली आहे.
नाहीतर आपले उत्तर कसे येईल 10, 20, 60, 40, 50, 10, 20 असं आपण वहीमध्ये पान भरून प्रत्येकाचे मार्क लिहिलेले आहेत. तेव्हा आपण त्याचं शॉर्ट फॉर्ममध्ये कसं करतो की गुण, आपली परीक्षा टोटल 60 मार्काची आहे म्हणून 10 गुण घेणारे किती विद्यार्थी आहेत ते मोजून काढले आणि 5 आले. म्हणून 10 आकडा 5-5 वेळेस न लिहिता एकदाच 10 गुण घेणारे 5 विद्यार्थी, 20 गुण घेणारे 6 विद्यार्थी, 30 गुण घेणारे 4, 40 गुण घेणारे 5, 50 गुण घेणारे 10 आणि 60 गुण घेणारे 9. अशा पद्धतीनं आपणाला हे गणित दिलेलं आहे. त्याच्यावरून आपणाला D2 व चौथे दशमक D4 काढायचे. त्या अगोदरची आखणी करून घ्यायचे. बघा, गुण 10, 20, 30, 40, 50, 60. फ्रिक्वेन्सी हे 10 गुण घेणारे 5 विद्यार्थी असे प्रत्येकाची संख्या लिहिलेली आहे. एकूण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा N 39 विद्यार्थ्याचा अभ्यास करायचा आपल्याला. N म्हणजे 39 किती आलं? 39 ची बेरीज आहे. वारंवार येणारे 10 गुण घेणारे वारंवार किती विद्यार्थी आलेत? 5. म्हणून फ्रिक्वेन्सी लिहिलेला आहे. आणि त्याची संचित वारंवारता, पहिल्या पदाची वारंवारता तशीच ठेवायची, तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किंवा संचित वारंवारता. वारंवारतेचं प्रत्येक पद पुढच्या पदाचं मूल्य त्याच्यात ॲड करत चालतो आपण. बघा, पहिलं इथं 5 आहे वारंवारता, त्याची संचित वारंवारता सुद्धा 5च येईल. त्याच्यानंतर दुसऱ्या पदाची संचित वारंवारता ही पहिल्या पदाची संचित वारंवारतेमध्ये दुसऱ्या पदाची फ्रिक्वेन्सी मिळवतो आपण. 5 + 6 = 11, 11 + 4 15, 15 + 5 20, 20 + 10 30, 30 आणि 9 39. म्हणून संचित वारंवारतेचा शेवटचा जो आकडा आहे, शेवटचे गुण घेणारे विद्यार्थ्याचा संचित वारंवारता जी आहे ती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन एवढी येत असते. म्हणून आता आपल्याला D2 विचारलेला आहे. त्या D2 = 2 N + 1/10 च्या पदाचे मूल्य. D2 = 2 N किती आहे? 39 आहे म्हणून 39 + 1 / 10 दशमक असल्यामुळे 10 च्या पदाचे मूल्य. D2 = 2 39 + 1 40, 40 / 10 च्या पदाचे मूल्य. D2 = 2 × 10, 40 / 10 किती झालं? 4 च्या पदाचे मूल्य. D2 = 8 च्या पदाचे मूल्य. 40 / 10 किती आलं? 4 आलं. 4 × 2 8, 8 च्या पदाचे मूल्य. आता 8 ही संचित 8 ही जी संख्या आहे ते कोणत्या संचित वारंवारतेमध्ये येईल? 11 मध्ये येईल. मग 11शी संबंधित असलेला जो काही गुणाचा वर्ग आहे ते किती आहे? 20 गुण. म्हणून D2 जो आहे तो 20 गुणाचा येईल. बघा, 8 ही संख्या संचित वारंवारतेच्या 11 या संख्येच्या जवळ येते, त्यामुळे त्याचे मूल्य संलग्न श्रेणी 20 मध्ये येते. म्हणून दुसरे दशमक D2 = 20 गुण. म्हणून D2 = 20. त्याच्यानंतर D4 काढायचे आपल्याला. D4 काढत असताना 4 लिहायचं आपण. D2 लिहित असताना 2 लिहिलं होतं. D4 काढत असताना आता 4 N + 1/10 च्या पदाचे मूल्य. D4 = 4 39 + 1 / 10 च्या पदाचे मूल्य. D4 = 4 40/10 च्या पदाचे मूल्य. D4 = हे 4 × ह्याचे आलेलं उत्तर किती आहे? 40 / 10 4, 4 × 4 16 किंवा 16 च्या पदाचे मूल्य. 16 ही संख्या संचित वारंवारता. आता 16 संख्या कोणत्या संचित वारंवारतेमध्ये येईल? 20 मध्ये येईल. 15 मध्ये येणार नाही, तर 20 मध्ये येईल. आणि त्याचे संबंधित असलेला गुणाचा वर्ग किती आहे? 40. म्हणून D4 जो आहे तो 40 येईल. म्हणून 16 ही संख्या संचित वारंवारता 20 या संख्येच्या जवळ येते, त्यामुळे त्या संलग्न श्रेणी मूल्य 40 येते. चौथे दशमक D4 = 40 गुण. म्हणून D4 = 40. उत्तर दुसरे दशमक D2 = 20 आणि चौथे दशमक D4 = 40. आता हेच आपल्याला अखंडित श्रेणीमध्ये बघायचं आहे. डिसाइल्स या ठिकाणी कंटिन्युअस सिरीजमध्ये वर्ग गट दिलेला असतो. अखंडित श्रेणी किंवा कंटिन्युअस सिरीज. याच्यामध्ये वर्ग चाचणीमध्ये 100 विद्यार्थ्याच्या गुणांच्या माहितीवरून 5वे दशमक D5 आणि 7वे दशमक D7 काढा म्हटलेला आहे. गुण दिले 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 आणि 40 ते 50. विद्यार्थ्याची संख्या बघा, 0 ते 10 गुण घेणारे 10 विद्यार्थी आहेत. 10 ते 20 मधले 10 आहेत. 20 ते 30 गुण घेणारे 40 आहेत. 30 ते 40 गुण घेणारे 20 आहेत.
आणि 40 ते 50 गुण घेणारे 20 विद्यार्थी आहेत. याची आपल्याला अशी उभी मांडणी करायची आहे. गुण आहेत, विद्यार्थी संख्या म्हणजेच एफ आहे आणि संचित वारंवारता म्हणजेच काय आहे, सी एफ आहे. म्हणून या ठिकाणी उभी मांडणी केल्यानंतर यांची बेरीज केल्यास आपल्याला एन मिळते, म्हणजे एकूण 100 विद्यार्थ्याचा अभ्यास आहे. एन इज इक्वल टू 100. म्हणून 5व्या दशमकाची D5 गणना करत असताना D5 इज इक्वल टू 5n/10 च्या पदाचे मूल्य. आता बाहेर लिहिण्याऐवजी यांनी मध्ये लिहिलेलं आहे, काही फरक पडत नाही. 5n/10 च्या पदाचे मूल्य. D5 इज इक्वल टू 5 गुणिले 100 भागिले 10 च्या पदाचे मूल्य. n किती आपलं 100 आहे म्हणून इथं 100 लिहिलेलं आहे आणि 5व दशमक असल्यामुळे 5 लिहिलेला आहे, भागिले 10 दशमक असल्यामुळे 10. D5 इज इक्वल टू 500. 5 गुणिले 100 500 भागिले 10. हे 0 कटलं, हे 0 कटलं तर 50 आलं. D5 इज इक्वल टू 50व्या पदाचे मूल्य. आता 50 ही संख्या या 60 या संचित वारंवारतेमध्ये येत असते आणि संचित वारंवारता 60 मध्ये ही 50 ही संचित वारंवारता येते आणि त्याच्याशी संबंधित असलेला इकडला वर्ग गट बघायचा, तो 20 ते 30 हा आपला वर्ग गट येईल D5चा. म्हणून 50 ही संख्या संचित वारंवारता 60 च्या अंतर्गत येते, त्याचा गुण वर्ग 20 ते 30 बघा 20 ते 30 आहे. म्हणून या ठिकाणी L बरोबर किती आहे, 20 आहे. F किती आहे, त्या गटाची संचित वारंवारता म्हणजे त्या गटाची वारंवारता 20 ते 30 हा झाला वर्ग, त्याची वारंवारता म्हणजेच F किती आहे, 40 आहे. आणि CF या गटाच्या अगोदरच्या गटाची संचित वारंवारता म्हणजे 20. हा CF, हा F, हा L1, हा L2 ही सगळी मूल्य आपण घेतलेली आहेत. वर्गांतर किंवा H किती आहे, L2 - L1 दोन्हीतलं वर्गांतर अंतर किती आहे, 10 आहे. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 100 आहेत. हे सूत्रामध्ये ठेवलं आपण. D5 इज इक्वल टू L प्लस 5n/10 मायनस CF/F इंटू H. D5 इज इक्वल टू 20 प्लस 5 × 100/10 मायनस 20/40 इंटू 10. बघा ही सर्व संख्या ठेवल्यानंतर आपल्याला 5 गुणिले 100 500 आलं आपलं, भागिले 10 म्हणजे आपली जी काही मूळची 50 ही संख्या आहे ती इथं येते 50. बघा 500 भागिले 10 वजा 20 भागिले 40 गुणिले 10. त्याच्यानंतर D5 इज इक्वल टू 20 प्लस 50 हे सोडवल्यानंतर 50 मिळतं, वजा 20 भागिले 40 गुणिले 10. D5 इज इक्वल टू 20 इंटू 30/40 इंटू 10. D5 इज इक्वल टू 20 प्लस 30 गुणिले 10 किती झालं, 300 भागिले 40. म्हणून D5 इज इक्वल टू 20 आणि 300 भागिले 40 सोडून घेतल्यानंतर आपल्याला 7.5 हे उत्तर मिळतं. त्याच्यात ॲड केल्यानंतर D5 इज इक्वल टू 27.5 हे उत्तर मिळतं. म्हणून D5 इज इक्वल टू 27.5. 7व्या दशमकाची D7ची गणना करा. पुढे D7 काढत असताना 7 लिहायचं फक्त इथं. 7n/10 च्या पदाचे मूल्य. D7 इज इक्वल टू 7 × 100/10 च्या पदाचे मूल्य. D7 इज इक्वल टू 7 गुणिले 100 700 भागिले 10 च्या पदाचे मूल्य. D7 बरोबर 70 च्या पदाचे मूल्य. आणि 70 ही संख्या कोणत्या संचित वारंवारतेमध्ये येते, बघा 70 ही संख्या 80 या संचित वारंवारतेत येते. 70 ही संचित वारंवारता 80 या संचित वारंवारतेत येते व त्याचे संबंधित असलेला वर्ग गट कोणता येईल, 30 ते 40 येईल. म्हणून इथं हे L1 असेल, हा F असेल आणि या अगोदरच्या गटाची संचित वारंवारता हा CF असेल 60. संख्या पुन्हा या ठिकाणी ठेवायच्या आहेत. या संख्या इथं ठेवल्या. बघा इथं L बरोबर 30, F 20, CF 60, N 100 आणि H 10. D7 इज इक्वल टू L प्लस 7n/10 मायनस CF/F इंटू H. D7 इज इक्वल टू 30 प्लस 7 × 100/10 मायनस 60/20 इंटू 10. D7 इज इक्वल टू ही 30 जशाला तसं घ्यायचं पुढं, अधिक हे 7 गुणिले 100 700 झालं, भागिले 10 वजा 60 भागिले 20 गुणिले 10. हे सोडवल्यानंतर आपल्याला D7 इज इक्वल टू 30 अधिक 700 भागिले 10चं हे 0 कटलं, हे 0 कटलं 70 येईल, वजा 60 भागिले 20 गुणिले 10. D7 बरोबर 30 अधिक
70 वजा 60 10 भागिले 20, ही F20 आहे आपलं, गुणिले 10, म्हणून 10 भागिले 20 गुणिले 10. हे पुढं D7 इज इक्वल टू 30 अधिक 10 गुणिले 10 100 भागिले 20 जशाला तसे. D7 बरोबर आहे 30 अधिक 100 भागिले 20, 20 100 म्हणून 5. D7 इज इक्वल टू 35 गुण किंवा 35, म्हणून D7 इज इक्वल टू 35 मार्क्स. म्हणून उत्तर 5वे दशमक D5 किती आलं आपलं 27.5 गुण. आणि 5वे दशमक म्हणजेच 7वे दशमक बरोबर, इथं चुकलं, इथं 7वे दशमक पाहिजे, इथं 7वे दशमक किती असेल 35. D7 विचारले ना आपल्याला 7वे दशमक, म्हणून इथं चुकून झालं, इथं प्रिंट मिस्टेक आहे, 7वे पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा भाग बघायचा आहे शतमके, पर्सेंटाइल्स. आपण बघितलं क्वार्टाईल बघितलं, क्वार्टाईलमध्ये वैयक्तिक श्रेणी बघितली, खंडित श्रेणी बघितली आणि अखंडित श्रेणी बघितली. त्याचबरोबर दशमक बघितलं, दशमकामध्ये वैयक्तिक श्रेणी, खंडित श्रेणी आणि अखंडित श्रेणी बघितलं. आता शतमके हा शेवटचा भाग, पर्सेंटाइल्स. ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 100 भाग करतात त्यांना शतमके असे म्हणतात. शतमके ही 99 असतात. दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून त्याचे 100 समान भाग केले असता शतमके मिळतात. म्हणजेच 99 बिंदूंच्या प्रत्येक मूल्याला शतमक असे म्हणतात. ती P1 P2 अप टू P99 असे दर्शवितात. आपण बघितलं की 100 मीटर दोरी आहे, त्याचे 100 समान भाग पाडले तर प्रत्येक भाग कोठे संपतो, तर आपल्याला बिंदू मिळतात 99 आणि 100वा ऑटोमॅटिक तो भाग बाजूला शिल्लक राहतो तेवढा. आपण म्हणून म्हटलं की चतुर्थक 3 आहेत, दशमक 9 आहेत आणि शतमक 99 आहेत. आपल्याला 99 बिंदू मिळतात म्हणजे 100 समान भाग पडतात. वैयक्तिक श्रेणी व खंडित श्रेणी दिलेली असताना शतमके खालील सूत्रानुसार काढतात. P K. बघा कितवे शतमक काढायचं आहे त्याला आपण इंडिकेटर K दाखवलेला आहे. बघा चतुर्थकाला I दाखवलं होतं, त्याच्यानंतर दशमकाला J दाखवलं होतं आणि शतमकाला आपण K दाखवत आहोत. म्हणून कितवे शतमक काढायचे आहे त्याच्यावरून आपल्याला तो Kच्या ठिकाणी आकडा ठेवायचा आहे. आपल्याला तिसरे शतमक म्हटलं तर 3 येईल, 50वे शतमक म्हणलं तर 50 येईल या ठिकाणी आणि इथं सुद्धा 50 येईल. म्हणून PK इज इक्वल टू K n+1/100. आता पर्सेंटाईल असल्यामुळे तर 100, क्वार्टाईल असल्यानं 4 ठेवत होतो, डिसाईल्स असल्यानं दशमक असल्याने 10 ठेवत होतो आणि आता पर्सेंटाईलमध्ये शतमक असल्यामुळे 100 ठेवत आहोत. आणि कितीवे शतमक काढायचे आहे त्याला आपण इंडिकेटर दाखवलेला आहे K, त्याच्यावरून आपल्याला तो तिथं आकडा ठेवता येईल. च्या पदाचे मूल्य. तसंच अखंडित वारंवारता वितरण दिले असताना खालील सूत्राचा वापर करता येईल. PK इज इक्वल टू L प्लस KN/100 मायनस CF/F. बघा इथं आपल्याला कंटिन्युअस सिरीजमध्ये चतुर्थकामध्ये काय करत होतो आपण, L प्लस IN/4 मायनस CF, बाकी सर्व सेम होतं. दशमकामध्ये काय करत होतो, L प्लस JN/100 मायनस CF/F इंटू H. आता पर्सेंटाईलमध्ये काय करत आहोत, PK इज इक्वल टू L प्लस KN/100 मायनस CF/F इंटू H. उदाहरण पाहूया. P इज इक्वल टू शतमक आहे पर्सेंटाईल, L इज इक्वल टू शतमक वर्गाची कनिष्ठ मर्यादा लोअर लिमिट, F इज इक्वल टू शतमक वर्गाची वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी, CF शतमक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता, बाकी सर्व सेम आहे. H इज इक्वल टू शतमक वर्गाची वरिष्ठ मर्यादा वजा शतमक वर्गाची कनिष्ठ मर्यादा, म्हणजेच L2 मायनस L1 इज इक्वल टू H आहे वर्गांतर. सुरुवातीला बघूत आपण वैयक्तिक पदमाला किंवा इंडिव्हिज्युअल सिरीज. खालील माहितीवरून 40वे शतमक काढा. बघा Kच्या ठिकाणी किती येईल, आता 40 येईल. P40 काढा. तर साधी मालिका दिलेली आपल्याला 10, 15, 8, 16, 19, 11, 12, 14 आणि 9. प्रत्येक आकडा एक वेळेस आहे आणि हे आपल्याला चढत्या क्रमाने मांडून घ्यायचे. प्रथम सर्वात लहान संख्या इथं आहे 8, त्याच्यानंतर 9, नंतर 10, नंतर 11, त्याच्यानंतर 12, नंतर 14, 15
16 आणि 19 ह्या संख्या आपण 8, 9, 10, 11, 12, 14, 15, 16, 19 अशा चढत्या क्रमाने मांडून घेतलेल्या आहेत. n किंवा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 9 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. n म्हणजे 9 आहेत. P40 इज इक्वल टू 40 n+1. बघा n किती आहेत? 9 आहेत. अधिक 1 n+1 अपॉन 100. P40 इज इक्वल टू 40 9 अधिक 1 भागिले 100 च्या पदाचे मूल्य. P40 इज इक्वल टू 40 इंटू 9 अधिक 1 10 भागिले 100 च्या पदाचे मूल्य. आता 40 गुणिले 10 केलं तरी तर 400 येईल. बघा P40 इज इक्वल टू 40 गुणिले 10 भागिले 100 च्या पदाचे मूल्य. P40 बरोबर 40 गुणिले 10 किती झाले? 400 भागिले 100 च्या पदाचे मूल्य. आता P40 बरोबर 40 भागिले 100 400 भागिले 100 किती येतं आपलं? 4. तर 4 क्रमांकाची संख्या जी येईल आपल्या श्रेणीमध्ये बघा 1, 2, 3 आणि 4. 4 क्रमांकाची संख्या किती आहे? 11. म्हणजे चौथ्या क्रमांकाची जी संख्येचे मूल्य आहे ती संख्या त्या पदमालेचा शतमक असेल, 40वे शतमक असेल. म्हणून P40 बरोबर 11. P40 बरोबर 11. उत्तर आहे 40वे शतमक बरोबर P40 बरोबर 11. आता खालील माहितीच्या आधारे 85वे शतमक P85 काढा म्हटलेला आहे. आता संख्या दिलेल्या आहेत आपल्याला इथं 79, 82, 36, 38, 51, 72, 68, 70, 64, 63. प्रथम संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या आहेत. बघा 36 सगळ्यात लहान आहे, त्याच्यानंतर 38, नंतर 51, नंतर 63, 63 नंतर 64, 64 नंतर 68, नंतर 70, नंतर 72, नंतर 79 आणि 82. ह्या सर्व संख्या चढत्या क्रमाने मांडून घेतलेल्या आहेत. पदमालेतील एकूण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत? 10 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्याच्यानंतर P85 सूत्रामध्ये ठेवला आपण 85 n+1 अपॉन 100 च्या पदाचे मूल्य कंसामध्ये. P85 बरोबर 85 जशाला तसं ठेवलं. n किती आहेत? 10 आहेत. अधिक 1 भागिले 100 च्या पदाचे मूल्य. बघा आता P85 बरोबर 85 n+1 किती आलं आपलं? 10 अधिक 1 11 आलं. बघा 10 अधिक 1 11 भागिले 100 च्या पदाचे मूल्य. P85 बरोबर 85 गुणिले 11. बघा 85 गुणिले आता 11 भागिले 100 जर केलं तर 0.11 येतं याचं उत्तर. 0.11 म्हणजे इकडं खाली 2 शून्य तर इकडून 2 संख्या सोडून इथं दशांश दिलेला आहे. म्हणून 0.11 च्या पदाचे मूल्य. P85 बरोबर 85 गुणिले 0.11 जर सोडवलं आपण तर आपल्याला उत्तर मिळतंय 9.35 च्या पदाचे मूल्य. P85 बरोबर 9.35 च्या पदाचे मूल्य काढत असताना 9व्या पदाचं मूल्य अगोदर तिथं लिहायचं. 9व्या पदाचे मूल्य अधिक 0.35 पुढचे पॉईंट राहिलेले 0.35 त्याला गुणाकार कशाने करायचा आहे? 10व्या पदाच्या मूल्यातून 9व्या पदाचं मूल्य काढायचं आहे. तर 10व्या पदाचं मूल्य आहे 82 आणि 9व्या पदाचं मूल्य आहे 79. ह्या दोन्हीतला फरक आहे 3 आणि ह्या 3ने काय करायचं आहे? 0.35 ला गुणाकार करून तो तिथं लिहायचा आहे आणि तो 8व्या पदाच्या मूल्यामध्ये 9व्या पदाच्या मूल्यामध्ये मिळवायचा आहे. 9व्या पदाचं मूल्य आपण लिहिलेलं आहे 79. 9व्या पदाचं मूल्य अधिक 0.35 म्हणजेच कंसामध्ये 82 वजा 79 ह्या दोन्हीतला फरक 3. 3 गुणिले 0.35 त्याचं उत्तर आलं 1.05. ते 1.05 ह्या 79 मध्ये मिसळायचं आहे. हे 79 कशाचं मूल्य आहे? 9व्या पदाचं मूल्य आहे. दिलेल्या श्रेणीमधल्या चढत्या क्रमाने मांडल्यानंतर 9व्या पदाचं मूल्य, कारण का 9.35 आलेला आहे म्हणून 9व्या पदाचं मूल्य आपण इथं घेतलं आणि 0.35 जे आहे त्याला गुणाकार केला 10व्या पदाच्या मूल्यातून 8व्या पदाचं मूल्य काढून जो फरक राहिला त्या फरकाने त्याला गुणाकार केला आणि तो त्याच्यात मिसळलेला आहे. म्हणून P85 किती आलं? 80.05. म्हणून 85वे शतमक किंवा P85 बरोबर
80.05 येईल. त्याच्यानंतर आहे डिस्क्रेट सिरीज किंवा खंडित श्रेणी. दुसरा प्रकार, खालील सामग्रीवरून P20 आणि P60 शतमके काढा. बघा, उंची इंचामध्ये दिलेली आणि व्यक्तीची संख्या 58 इंच उंची असणारे 4 माणसं आहेत आणि 59 इंच उंची असणारे व्यक्तींची संख्या आहे 5, 60 इंच उंची असणारे 6, 61 इंच उंची असणारे 10, 62 इंच उंची असणारे 12 आणि 63 इंच उंची असणारे 2 आणि 64 इंच उंची असणारे 1. अशा 4, 5, 6, 10, 12, 2 आणि 1 अशा व्यक्तींचा अभ्यास करायचा आपल्याला. प्रथम याची उभी मांडणी करायची, फ्रिक्वेन्सी लिहायची, इकडं संख्या लिहायची आहेत. 58, 59, 60, 61, 62, 63. व्यक्तीची संख्या आहे F. 4, 5, 6, 10, 12 आणि 2. संचित वारंवारता किंवा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे हे 4 जशाला तसं ठेवलं. 4 अधिक 5 9, 9 अधिक 6 15, 15 अधिक 10 25, अधिक 12 37, 37 अधिक 2 39. म्हणजेच नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि 39 अधिक 1 40. म्हणून नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा एकूण संख्या किंवा व्यक्तीची संख्या 40 व्यक्तीच्या उंचीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणून हा इथला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी शेवटच्या आकड्याची जी आहे 64 इंच उंची असणारी व्यक्ती जी आहे त्याची संचित वारंवारता म्हणजेच नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे 64 इंच उंची असणारा एक व्यक्ती आहे, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 1 आणि म्हणून नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे 40. आता P20 काढायचे आपल्याला. 20 n+1 अपॉन 100. P20 विचारल्यामुळे इथं 20 घेतलेला आहे आणि सूत्र पूर्वीसारखाच आहे n+1 अपॉन 100. पर्सेंटाईल असल्यामुळं 100, शतमक असल्यामुळे 100 लिहिलेलं. च्या पदाचे मूल्य P20 = 20 इन ब्रॅकेट 40 + 1 अपॉन 100 च्या पदाचे मूल्य. P20 बरोबर हे 20 जशाला तसं घेतलं 40 अधिक 1 भागिले 100 च्या पदाचे मूल्य. P20 बरोबर 20 गुणिले 41 भागिले 100 च्या पदाचे मूल्य. आता हे सोडून घ्यायचं आपल्याला. हे सोडवल्यानंतर आपल्याला ही माहिती मिळते. P20 बरोबर 820 भागिले 100. म्हणून हे 0 कटलं, हे 0 कटलं आणि इथं 10 असेल तर एक आकडा इकडला सोडून इथं दशांश द्यायचा आहे म्हणून 8.2 येईल. P20 बरोबर 8.2. 8.2 हे 9 या संचित वारंवारतेच्या गटात येते. बघा, 9 या संचित वारंवारतेच्या गटात येते. 8.2. 8.2 कोणत्या गटात येते? 9 या संचित वारंवारतेत 8.2. मग त्याच्याशी संबंधित असलेला उंचीचा गट किती आहे 59. म्हणून P20 जे आहे ते 59 येईल. बघा, 8.2 हे 9 या संचित वारंवारतेच्या गटात येते, त्याचे मूल्य 59 इंच उंची आहे म्हणून P20 = 59. तसंच 60व्या शतमकाची म्हणजेच P60 ची गणना करायची आहे. P60 = 60 n+1 अपॉन 100 च्या पदाचे मूल्य. P60 बरोबर 60 40 + 1 अपॉन 100 च्या पदाचे मूल्य. P60 बरोबर 60 40 अधिक 1 41 भागिले 100 च्या पदाचे मूल्य. 60 गुणिले 41 भागिले 100. P60 बरोबर सोडून घेतल्यानंतर P60 बरोबर 60 गुणिले 41 आलं 2460 भागिले 100. हे 0 कटलं, हे 0 कटलं, इकडं 10 राहिलं. एक इकडली संख्या सोडून इकडं दशांश दिला तर 24.6 हे पद येईल. आपण आता 24.6 हे 25 या संचित वारंवारतेच्या गटात येते. बघा इथं 24.6 या संख्येमध्ये संचित वारंवारतेत 24.6 हे 25 या संचित वारंवारतेच्या गटात येते. त्याचे मूल्य इकडं किती आहे 61 आणि त्याचे मूल्य 61 इंच ही उंची आहे म्हणून P60 बरोबर किती आलं 61. म्हणून उत्तर 20वे शतमक P20 बरोबर 59 तर 60वे शतमक P60 = 61 असं. आता शेवटचा भाग जो आहे तो अखंडित श्रेणी किंवा कंटिन्युअस सिरीज. शेवटचा भाग जो आहे तो खालील माहितीवरून 65वे शतमक किंवा P65 काढा असं म्हटलेलं आहे. गुण दिलेले आहेत आपल्याला 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 आणि 20 ते 25. विद्यार्थी संख्या दिली 0 ते 5 मध्ये 3 विद्यार्थी असे आहेत ज्यांना गुण किती आहेत 0 ते 5 मध्ये आहेत. 5 ते 10 मध्ये गुण मिळणारे 7 आहेत.
10 ते 15च्या दरम्यान 20 आहेत, 15 ते 20च्या दरम्यान 12 आहेत आणि 20 ते 25च्या दरम्यान 8 विद्यार्थी आहेत. याची आपण उभी मांडणी केली असता गुण, विद्यार्थी संख्या किंवा फ्रिक्वेन्सी आणि संचित वारंवारता म्हणजेच कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अशी मांडणी केलेली असताना ही पहिल्या गटाची वारंवारता जशाला तशी ठेवलेली आहे. दुसऱ्या गटाच्या वारंवारतेला त्याच्या पहिल्या गटाच्या वारंवारतेत मिसळून CF लिहिलेला आहे. म्हणजे 3 + 7 10, 10 + 20 30, 30 + 12 42 अधिक 8 50. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 50 विद्यार्थ्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 50 विद्यार्थ्याला वर्गामध्ये मिळालेल्या गुणांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्याची मांडणी उभी केली असताना आपल्याला CF मिळालं, F मिळाल्याने वर्ग गट मिळालेले आहेत. त्याच्यानंतर पुढे P65 जो दिलेला आहे आपल्याला हे 65 इथं ठेवलं. 65 N/100 च्या पदाचे मूल्य. P65 = 65 × 50 × 100 च्या पदाचे मूल्य. बघा P65 बरोबर आता 65 × 50 यांचा गुणाकार केला तर 3250 भागिले 100 शतमक असल्यामुळे 100 ठेवलेला आहे आणि 65वे शतमक मूल्याने 65 ने गुणाकार केलेला आहे आणि च्या पदाचे मूल्य. P65 बरोबर हे जर सोडून घेतलं आपण, हे 0 कटलं, हे 0 कटलं आणि 325 भागिले 10 म्हणजे एक संख्या इकडली सोडून दशांश दिला तर 32.5 आपलं हे P65 = 32.5 संख्या मिळते. 32.5 हा संचित वारंवारतेच्या 42 मध्ये येते. बघा इथं आपल्याला 32.5 उत्तर मिळाले. 32.5 जी संख्या आहे ती या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये या 42 मध्ये येते आणि या 42 या संख्येशी संबंधित असलेला जो वर्ग गट आहे तो 15 ते 20 येतो. म्हणून या ठिकाणी L1 किंवा L हे आहे, F म्हणजे त्या संबंधित गटाची वारंवारता आणि CF म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. या वर्ग गटाच्या अगोदरच्या गटाची संचित वारंवारता 30 आहे. आपल्याला सर्व आकडे मिळालेले आहेत. N बरोबर 50 आहे, L 15 आहे, F 12 आहे आणि CF 30 आहे आणि H किंवा L2 - L1 किंवा वर्गांतर जे आहे ते 15 ते 20 मध्ये किती अंतर आहे? 5 आहे. म्हणून ते येईल संख्या 5. या सर्व संख्या आपण इथं घेतलेल्या आहेत. L बरोबर 15, F बरोबर 12, CF म्हणजे 30, N बरोबर 50 आणि H बरोबर 5. हे सूत्रामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला P65 = L + 65 N/100 - CF/F × H. P65 = L आपण घेतलेलं आहे तर 15 + 65 × 50/100 - 30/12 × 5. हे सोडून घेतल्यानंतर आपल्याला हा जो आकडा आपण अगोदर सोडवलेला आहे आपल्याला इथं 32.5 मिळालेला आहे ते इथं आपण ठेवून दिलेला आहे. तसंच P65 = 50 + 3250/100 - 30/12 × 5. हे सोडून घेतल्यानंतर P65 = 15 अधिक याचं सोडून घेतल्यास 32.5. 3250 भागिले 100 म्हणजेच 32.5 वजा 30 भागिले 12 गुणिले 5. P65 बरोबर 15 म्हणजेच 15 अधिक 32.5 मधून 30 गेल्यास 2.5 उरले भागिले 12 गुणिले 5. P65 किंवा 65 बरोबर 15 अधिक आता 2.5 ला गुणाकार केला 5 ने आणि भागिले 12 केलेला आहे. या ठिकाणी P65 बरोबर 15 + 12.5/12. हे सोडवल्यानंतर आपल्याला P65 बरोबर 15 अधिक 12.5 ला 12 ने जर भागाकार केला तर आपल्याला 1.04 हे उत्तर मिळतं आणि त्याच्यात ॲड केल्यानंतर 15 मध्ये P65 बरोबर 16.04 हे उत्तर मिळतं. म्हणून P65 = 16.04 हे उत्तर मिळतं आपल्याला. म्हणून अशा पद्धतीने या तिसऱ्या प्रकारामध्ये शतमकामध्ये किंवा पर्सेंटाईलमध्ये आपण इंडिव्हिज्युअल सिरीज, डिस्क्रीट सिरीज आणि कंटिन्युअस सिरीज म्हणजे चतुर्थक, दशमक आणि शतमक ह्या 3 मुख्य प्रकारामध्ये प्रत्येकी 3-3 भाग बघितले. वैयक्तिक श्रेणी बघितली, खंडित श्रेणी बघितली आणि अखंडित श्रेणी बघितली. आज एवढेच.